अहो खरंच तुम्ही असायला हवे होतात. म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये ती इतकी खचून गेली होती, पण छान धाडसी निर्णय घेतला हो तिने. म्हणजे ती काकूंच्या डोळ्यात डोळे घालून असं म्हणाली की तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका, पण मला या बाळाला जन्म द्यायचा आहे. एवढ्या लहान वयात एवढं मोठं धाडस सुद्धा काय नाही. तेच तर. मला आता फक्त म्हणजे काकूंच्या बाबतीत काही कळत नाहीये, कारण त्यांना यातलं काही मान्य नाहीये अजून. नाही नाही, मला मला पूर्ण कल्पना आहे की काकूची रिॲक्शन तुम्हाला खूप विचित्र आणि वेगळी वाटू शकेल. पण मला असं वाटतं की तुम्ही तिच्या बाजूने एकदा विचार करून बघा ना. अहो खूप सोसलंय तिने पहिल्यापासून, आणि आयुष्यात इतके चटके खाल्ल्यानंतर ना माणूस अशा पद्धतीने वागू शकतो. पण मला खात्री आहे थोडासा काळ गेला ना की काकू चिंगी आणि बाळ दोघांनाही मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करू शकेल. हॅलो, हो ऐकलं मी. अहो आता चिंगीचा निर्णय पक्का झालाय ना, तर मला असं वाटतं आपण चिंगीला पूर्णपणे सपोर्ट करायला हवा या सगळ्यात. हो अर्थात. म्हणजे ह्याच्या पुढे आपण जे काही निर्णय घेऊ त्यात चिंगीचं हित असलंच पाहिजे. माझा चिंगी आणि तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे, काळजी करू नका. बरं मला एक सांगा, कशी आहे ती आता? ठीक आहे, पण तरी म्हणावं तितकं शांत नाही झालंय तिचं मन. म्हणजे आज तर मला म्हणत होती मी आता दुसरीकडे जाऊन जॉब बघते. तिला प्लीज सांगा की वेडेपणा करू नकोस. मी परत येईपर्यंत धीर धर. एक्झॅक्टली हेच म्हणाले मी तिला. स्वानंदी मॅडम, एकदा मी आलो ना की अजिबात वाट बघायची नाही, पटापट सगळे निर्णय घेऊन टाकूया. फक्त ऐका ना, एक रिक्वेस्ट होती. बोला ना. तुम्ही एकदा अंशुमनशी पण बोलून घ्याल का? सोसायटीमध्ये हिच्यापेक्षा चांगल्या मुली मरतात माझ्यावर, म्हणून मी काय सगळ्यांना तोंडी लावायचं? तिला माहिती आहे हिचे हे सगळे प्रकार माझ्यापाशी खपवून घेतले जाणार नाही, म्हणून या थराला गेली आहे ही मोलकरीण. काय झालं? काय नाही, अंशुमनशी बोलण्याच्या विचाराने ना एकदम चीड आली मला. सॉरी. अहो तुम्ही का सॉरी म्हणताय? सॉरी त्यांनी म्हणायला पाहिजे. एका निरागस मुलीवरती त्यांनी ही वेळ आणली. मला अशी भीती वाटते की तो कोणाच्याही नकळत चिंगीला प्रेशराईज करेल, हे मूल ठेवू नये यासाठी. काही केलं का त्यांनी परत? नाही, पण म्हणजे तसं काहीतरी होण्याची वाट का बघायची? त्याआधी जर तुम्ही बोललात त्याच्याशी तर त्याच्या वागण्याला जरब बसेल. ठीक आहे, बोलतो मी त्याच्याशी. नाही, चांगली तंबी देतो त्याला, पण आज नाही करत. उद्या साधारणपणे 7:30 वाजेपर्यंत मी फोन करतो तुम्हाला, आणि मग त्याच्याशी बोलतो. नाही, त्याला कळलं पाहिजे की त्याची चूक त्यालाच निस्तरायला पाहिजे. थँक्यू राजवाडे. यू आर मोस्ट वेलकम. बरं चला, ठेवतो मी. माझे ना ते एक डिनर वेटिंग आहे. ठेवते. बाय. पिंट्या, तुझ्या हसण्यावरनं ना आजच लक्षात ते माझ्या. आधी छान वाटतं, हलकं वाटतं त्यांच्याशी बोलून. तुम्हाला माहिती आहे, मी त्यांना आता म्हणाले की तुम्हीच एकदा अंशुमनशी बोला, तर मला हो म्हणाले लगेच. हो म्हणाले ना, चला माझी चिंता दूर झाली. नाही पण आजी, आपल्याला थोडं सतर्कच राहावं लागणार आहे, कारण मला माहीत नाही अंशुमनने चिंगीला धमकवायला नको किंवा तिला प्रेशराईज करायला नको.